ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावे, स्वतः लावावेत, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडले. पुढे दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा देवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा देवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं ती असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला. हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणविली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात तयारी दिली. सुखानं रामराज्य करू लागले. जसा जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपो.